Hello students, we are studied page number 2, 3, 4 of a lesson, The Wheat That Won Hearts in previous class. On the page number 4, we are coming at the last paragraph and in this video, we are starting from that paragraph. So let's get into the video. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा या पॅराग्राफ पर्यंत आलेलो होतो आणि ह्याच्या मागील जो भाग आहे तो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि आधी काय घडलं, कसं घडलं या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहोत. आता आपण परत ती पार्श्वभूमी न पाहता जिथे आपण आलेलो आहोत तिथून आपण सुरुवात करीत आहोत. तर बघा, द नेक्स्ट मॉर्निंग द रॉयल कोर्ट वॉज बसलिंग विथ ऍक्टिव्हिटी. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी रॉयल कोर्ट म्हणजे जो शाही दरबार आहे तो शाही दरबार काय होता, कामकाजामध्ये व्यस्त होता किंवा गजबजलेला होता. बसलिंग, बघा हा जो शब्द आहे बसलिंग, या बसलिंग शब्दाचा अर्थ इथे तुम्हाला दिलेला आहे बिझी, म्हणजे थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणू शकतो व्यस्त. मिनिस्टर्स, स्कॉलर्स अँड courtiers filled the courtroom. Its intricately carved pillars towering towards the high ceiling. बघा, जो कोर्ट रूम आहे, कोर्ट रूम म्हणजे त्याला आपण दिवाणखाना म्हणू शकतो किंवा जिथे जो दरबार भरतो त्या दरबाराची जी मोठी खोली, जो हॉल असतो त्याला आपण कोर्ट रूम असं म्हणू शकतो. त्या कोर्ट रूम मध्ये सर्व मंत्री होते, स्कॉलर्स विद्वान होते आणि कॉर्टियर्स म्हणजे सर्व इतर सरदार तिथे जमा झालेले होते. आणि ती जी कोर्ट रूम आहे ती कोर्ट रूम इंट्रिकेटली कार्वड, कार्वड म्हणजे काय तर कोरलेले किंवा नक्षीकाम असणे. कार्वड म्हणजे काय, कोरलेले किंवा नक्षीकाम असणे आणि इंट्रिकेटली म्हणजे काय, इन डिटेल्ड मॅनर. इथं तुम्हाला त्याचा अर्थ दिलेला आहे इन डिटेल्ड मॅनर, म्हणजे खूप खोलवर, खूप अचूक अशी ती नक्षी केलेली जी खांब होते, जे पिलर्स होते, ते पिलर्स कसे होते, टॉवरिंग टुवर्ड्स द हाय सिलिंग, म्हणजे त्या कोर्ट रूमचं जे छत होतं त्या छताकडे ते नक्षीने कोरलेले जे खांब होते ते उंचावलेले होते. बघा पुढे, rays of sunlight streamed through the opening, illuminating the floor adorned with exquisite rugs. आता exquisite म्हणजे काय तर बघा इथे लिहिलेलं आहे फाईन अँड अट्रॅक्टिव्ह, म्हणजे काय ते अतिशय आकर्षक होते. म्हणजे आकर्षक जे गालिचे तिथल्या त्या कोर्ट रूमच्या फ्लोअरवर जे पसरले होते ते अतिशय सुंदररित्या इल्युमिनेट होत होते. इल्युमिनेट म्हणजे उजळणे. बघा, तेथील खुल्या खिडक्यांच्या मधून सूर्याचा प्रकाश, सूर्यकिरणे आत येत होते आणि त्या सूर्यकिरणाने जे गालिचे तिथे खाली पसरले होते ते सुंदर गालिचे, ते आकर्षक गालिचे कसे त्या सूर्यप्रकाशाच्या मुळे उजळत होते. Despite the lively chatter, a tension hung in the air. आणि अशा गजबजलेल्या सुंदर अशा वातावरणामध्ये एक तणाव त्या वातावरणातील हवेमध्ये पसरला होता. हा तणाव कशाचा असेल तर बघा, द किंग सॅट ऑन हिज ऑर्नेट थ्रोन. थ्रोन म्हणजे काय, हा थ्रोन म्हणजे सिंहासन. ऑर्नेट म्हणजे काय तर इथे दिलेलं आहे डेकोरेटिव्ह म्हणजे सजवलेलं. तर राजा त्याच्या सजवलेल्या सिंहासनावरती बसलेला होता. हिज एक्सप्रेशन स्टर्न, हिज शार्प आयज स्कॅनिंग द रूम. बघा, त्याचे भाव जे चेहऱ्यावरचे होते ते गंभीर होते आणि त्याची जे लक्ष होतं, त्याचे जे नजर होते ती सर्व त्या दिवाणखान्यातील प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करीत होते. स्कॅनिंग म्हणजे काय, एक बारकाईने
त्या गोष्टीचं तिथे काय चाललं आहे त्या सर्व गोष्टींचं त्याची नजर निरीक्षण करत होती. It was evident that the unresolved quarrel still gnawed at him. बघा, हे राजाचा जो असा भाव होता किंवा राजा जो गंभीरपणे बसलेला होता, याचं कारण एक होतं, कारण त्याच्या मनामध्ये बघा, नेव्ड ॲट हिम म्हणजे काय, तर बॉथर्ड म्हणजे काय, एक प्रकारची चिंता, एक प्रकारची चिंता त्याला सतवत होती. आणि ती चिंता काय होती, तर ती चिंता म्हणजे राणीसोबत जे भांडण झालं होतं ते भांडण मिटलेलं नव्हतं. त्या भांडणाची चिंता त्याच्या मनामध्ये सतवत होती. आणि हाच तो पुरावा आहे की इतक्या गजबजलेल्या आणि इतक्या सुंदर वातावरणामध्ये एक प्रकारचा तणाव का होता आणि राजाचे भाव इतके गंभीर का होते, हा त्याचा पुरावा आहे. चला आपण पुढच्या पानावर जाऊया. काय म्हटलेलं आहे, The court discussion was centered on improving paddy cultivation in the empire. त्या साम्राज्यामध्ये जे भाताची शेती आहे त्या भाताच्या शेतीचं कशा प्रकारे आपल्याला ती इम्प्रूव्ह करता येईल या विषयाकडे त्या दरबारातील चर्चा केंद्रित झाली होती. इम्प्रूव्हिंग पॅडी कल्टिवेशन. पॅडी कल्टिवेशन म्हणजे काय, की भाताची शेती. भाताची शेतीचं काय करायचं होतं त्यांना, ती इम्प्रूव्ह करायचे आणि ती इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या गोष्टीवरती संपूर्ण दरबारामध्ये चर्चा चालली होती. बघा, वन बाय वन द मिनिस्टर रोज टू प्रेझेंट देअर आयडियाज. एक आणि एक मंत्री उभे राहायला लागले आणि त्यांची जी आयडिया आहे की कशा प्रकारे भाताची शेती चांगल्या पद्धतीने करता येईल, ते आयडिया, ते त्यांचे विचार त्या दरबारामध्ये मांडू लागले. सम सजेस्टेड एक्सपांडिंग इरिगेशन नेटवर्क्स. काही जणांनी असं सुचविलं की आपण आपल्या साम्राज्यातील जे जलसिंचनाची जी व्यवस्था आहे ती आपण अधिक विस्तारित करूया. व्हाईल others advocated for better manure. म्हणजे त्यातील काही जणांनी असं मत व्यक्त केलं की आपण चांगल्या खतांचा देखील उपयोग करूया. तर पुढे amid these suggestions, Tenali Rama stood quietly at the edge of the court, observing everyone with an amused smile. बघा, हे सर्व सजेशन्स मंत्री लोक देत होते आणि तेनाली रामा त्या दरबाराच्या, त्या दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यामध्ये उभे राहून तिथून ते सर्व सजेशन ऐकत होता आणि ह्या सर्वांचं तो काय करत होता, निरीक्षण करत होता. आणि त्या निरीक्षणामध्ये तो छोट्याशा हास्याची भूमिका घेत, म्हणजे हळूहळूवार हसत, अम्युज्ड स्माइल म्हणजे हळूवार हसणे, आणि हळूवार तो हसत ते सर्व जे मंत्री बोलत आहेत, जे सजेशन देत आहेत, ते तो पाहत होता. पुढे बघा, फायनली द किंग कॉल्ड अपॉन रामा. शेवटी रामाला राजाने बोलवलं. The chatter in the court died down as all eyes turned to him. आणि एवढे गप्पा, त्याच्यामध्ये गोष्टी, एवढ्या चर्चा त्या दरबारामध्ये रंगलेल्या असतात, एकदमच काय झालं की राजाने रामाला बोलवलं आणि रामाला बोलवल्यामुळे तेथील सर्व गप्पा जी आहे ती शांत झाली. दरबार एकदम अचानकच शांत झाला आणि शांत होऊन त्या सर्वांचं लक्ष कोणाकडे गेलं, रामाकडे गेलं. रामा approached the throne carrying a plate full of paddy seeds. रामा त्या राजाच्या सिंहासनावर जवळ गेला आणि सोबत त्याने भाताच्या शेतीसाठी भाताची ज्या बिया होत्या त्या बिया त्याने प्लेट भरून घेतलेल्या, ती प्लेट घेऊन तो राजाजवळ गेला. बोविंग लो ही बिगॅन. त्याने राजासमोर नम्रतेने वाकून त्याचं जे म्हणणं आहे, त्याचं जे मत आहे ते बोलण्यास त्याने सुरुवात केली. तो काय म्हणाला,
युअर मॅजेस्टी. युअर मॅजेस्टी म्हणजे मोठ्या राजदरबारामध्ये किंवा मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला आदराने बोलवण्यासाठी इंग्रजीमध्ये असा शब्द वापरला जातो. तर इथे राजा आहेत, राजाचे सेवक आहे, मंत्रिमंडळ आहे म्हटल्यानंतर याचा अर्थ असा होऊ शकतो की महाराज. ठीक आहे. मग युअर मॅजेस्टी असं म्हणत काय केलेलं आहे, तेनालीरामाने बोलण्यास सुरुवात केली आहे. युअर मॅजेस्टी, आय ब्रिंग यू अ रिव्हॉल्युशनरी टाइप ऑफ पॅडी सीड्स. बघा काय वक्तव्य केलेलं आहे रामानं. आय ब्रिंग यू अ रिव्हॉल्युशनरी टाइप ऑफ पॅडी सीड. रिव्हॉल्युशनरी म्हणजे काय, क्रांतिकारक किंवा बदल घडवणारी गोष्ट म्हणजे रिव्हॉल्युशनरी, किंवा आतापर्यंत कधी घडलेली नाही किंवा जुनं ते नवीन करायचं आहे, अशा प्रकारे गोष्टींसाठी हा शब्दाचा उपयोग केला जातो. आणि रामा म्हणतो काय, आय ब्रिंग यू अ रिव्हॉल्युशनरी टाइप ऑफ पॅडी सीड्स. तो म्हणतो राजाला की मी एक क्रांतिकारक भाताची बिया तुमच्या जवळ आणलेल्या आहेत. पुढे तो म्हणतो, इफ these are sown, the yield will be 3 times greater than the current result. तो काय म्हणतो, मी एक असे बिया आणलेल्या आहेत, त्या जर आपण सॉन केल्या म्हणजे त्या जर आपण शेतीमध्ये पेरल्या तर आता जे उत्पन्न आहे, द यील्ड म्हणजे करंट उत्पन्नाविषयी जे करंट रिझल्ट आहेत किंवा सध्याचा जो निकाल आहे, आत्ताचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न 3 पटीने अधिक वाढणाऱ्या या बिया माझ्याजवळ आहेत. 3 टाइम्स ग्रेटर दॅन द करंट रिझल्ट. आता जितकं आपल्याला उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळणाऱ्या ह्या बिया आहेत. बघा एक वेगळीच गोष्ट खरोखर तेनालीरामा यांनी सांगितलेली आहे. आणि ते सांगण्याआधी खरोखर ते जे म्हणाले रिव्हॉल्युशनरी टाइप म्हणजे मी क्रांतिकारक बिया आणलेल्या आहेत, खरंच हे एक जर सत्य असेल तर अशा बिया नक्कीच मोठी क्रांतीच घडवून आणतील. आणि अशीच गंभीरता, असंच विचार कदाचित त्या दरबारामध्ये सुद्धा पसरले असतील. बघूया आपण पुढे. मुरमुर स्वेप्ट थ्रू द रोम. मुरमुर म्हणजे काय, मुरमुर म्हणजे कुजबूज. नक्कीच अशा वेगळं वक्तव्य इतक्या मंत्र्यांमध्ये आलेलं आहे, इतक्या मंत्र्यांमधून आलेलं आहे, तर नक्कीच कुजबूज हे होणारच. जशी तुमच्यामध्ये वर्गामध्ये बसल्यानंतर होते, समोर काय शिक्षकांनी जर वेगळं काय तर बोललं की आम्ही लगेच एकमेकांच्या सोबत कुजबूज करू लागतो, तशी तिथे त्या खोलीमध्ये कुजबूज चालू झालेली आहे. वन ऑफ द कॉर्टियर known for his sarcasm whispers just loud enough to be heard. sarcasm म्हणजे काय, मॉकरी. मॉकरी म्हणजे काय, टोमणे मारणारा व्यक्ती. म्हणजे असा जो सरदार आहे, एक कॉर्टियर आहे, जो की टोमणे मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे किंवा टोमणे मारणारा म्हणून त्याची ओळख आहे. नोन फॉर हिज सरकॅझम म्हणजे टोमणे मारण्यासाठी त्याची जी ओळख आहे, टोमणे मारणारा व्यक्ती म्हणून. तर असा सरदार उभा राहिला आणि सर्वांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तो बोलला. काय बोलला, आय वंडर इफ दिस आर मॅजिक सीड्स. बघा त्यांची बुद्धी कुठे चाललेली आहे. तो काय म्हणाला, मला असे वाटते की ह्या ज्या बिया आहेत ह्या बिया काय असतील, मॅजिक सीड्स असतील, म्हणजे जादूच्या बिया असतील. नेक्स्ट नंतर तो म्हणाला, नंतर त्याने सांगितलं ही विल क्लेम दे ग्रो विदाउट वॉटर. आणि तो एवढंच बोलला नाही तर पुढे देखील काय म्हणाला की ते आता असे दावा करतील. नेक्स्ट ही विल क्लेम म्हणजे ते असा दावा करतील, काय दावा करतील, दे ग्रो विदाउट वॉटर म्हणजे ह्या बिया विना पाण्याने सुद्धा येऊ शकतात, असा दावा कदाचित ते आता करतील, असं त्याने
काय केलेलं आहे, एक विधान त्या दरबारामध्ये केलेलं आहे. अनादर म्युटर्ड, अनादर म्युटर्ड म्हणजे काय, दुसऱ्याने खुजबुज केली. काय खुजबुज केली? परहॅप्स ही फाउंड देम ऑन मून. बघा, एक विनोदीच वाक्य तो बोललेला आहे. तो काय म्हणाला दुसरा व्यक्ती, की हे सगळं खरं आहे, पण ह्या बिया चंद्रावर सापडल्या असतील. हास्यात्मकच वाक्य आहे ना. तेनालीरामा कशा प्रकारे चंद्रावर जाऊ शकतो आणि या गोष्टीचा आणि इथे काही संबंध नाही. पण कदाचित जो पहिला जो सरदार होता तो म्हणाला मॅजिक सीड म्हणजे या जादूच्या बिया असतील, त्यावरूनच हा दुसरा सरदार म्हणाला असेल की त्याला ह्या बिया म्हणजे तेनालीरामा यांना ह्या बिया चंद्रावर सापडल्या असतील. स्नीकर्स रिपल्ड थ्रू द कोर्ट. स्नीकर्स म्हणजे काय, इथे दिलेलं आहे स्नीकर. स्नीकर म्हणजे सप्रेस्ड लाफर म्हणजे काय, की एक अचानक उठलेले हास्य त्याला स्नीकर्स असं म्हणतात. आणि या हास्याची लाट रिपल्ड म्हणजे काय, एक लाट, ही लाट काय झालेली आहे, त्या संपूर्ण दरबारातून पसरलेली आहे. पुढे बघा, राजाचं याच्यावरती काय प्रतिक्रिया आहेत. द किंग फ्राउंड अनइम्प्रेस्ड. राजाच्या कपाळावरती एक प्रकारे रेषा तयार झालेल्या आहेत. फ्राउंड म्हणजे कपाळावरती आट्या पडणे, याला फ्राउंड म्हणतात. आणि त्या आट्या राजाच्या कपाळावरती पडलेल्या आहेत. अनइम्प्रेस्ड, तो प्रतिभावंत झालेला नाही, त्याला हे उत्तर आवडलेलं नाही. आणि काय म्हणत आहे, दॅट साऊंड्स अब्सर्ड म्हणजे तो म्हणत आहे इलॉजिकल. इथं बघा त्याचा अर्थ दिला इलॉजिकल म्हणजे तो म्हणतोय की हे मूर्खपणाचे भाषण आहे. तर बघा राजा काय म्हणतो, दॅट साऊंड्स अब्सर्ड म्हणजे काय, हे मूर्खपणाचे वक्तव्य आहे. ही म्युटर्ड म्हणजे राजाने अशा प्रकारे बोल केले की हे काय आहे, हा मूर्खपणा आहे. कारण का असा तो म्हणतो, पुढे म्हणतो बघा, सच कल्टिवेशन वुड नीड स्पेशल सॉइल, मॅन्युअर अँड पेस्ट अँड इन्सेक्ट रिपेलंट. म्हणजे काय हो, राजाने तेनालीरामा यांच्या वक्तव्यावरती विश्वास ठेवला आहे की रामा यांनी आणलेली जे भाताची बिया आहेत त्या खरोखर अशा असू शकतील की त्या 3 पट उत्पन्न देतील. पण अशा शेतीसाठी, अशा उत्पन्नासाठी स्पेशल सॉइल म्हणजे विशेष मातीची गरज असते. नुसत्या विशेष मातीची नाही तर मॅन्युअर म्हणजे खतांची गरज असते. अँड पेस्ट अँड इन्सेक्ट रिपेलंट म्हणजे काय, कीटकनाशके आणि विविध खतांची यासाठी गरज असते. इफ बाय चान्स, राजा पुढे काय म्हणतो, इफ बाय चान्स जर चुकून समथिंग वेअर टू गो रॉंग आवर फार्मर्स वुड सफर. राजाला बघा त्याच्या साम्राज्यातील शेतकऱ्यांची चिंता सुद्धा आहे. आणि त्या चिंतेने तो काय म्हणतो, त्या चिंतेने तो असं म्हणतो, जर काय याच्यामध्ये चूक झाली तर याचा भोग आपल्या शेतकऱ्यांना भोगावा लागेल. हे खरं आहे की या इतक्या चांगल्या बिया आहेत, पण जर याच्यामध्ये चूक झाली तर याचा भोग आपल्या शेतकऱ्यांना भोगावा लागेल, याची चिंता राजाला आहे. आणि त्याने असं विधान रामा यांच्या विधानांना केलेलं आहे. आता रामा याच्यावरती उत्तर देतात, काय म्हणतात, रामा स्माइल्ड अनफेज्ड. अनफेज्ड म्हणजे काय, तर बघा नॉट वरीड म्हणजे निष्काळजीपणाने त्यांनी एक प्रकारचं छोटस हास्य केलं. ते हसले आणि हसत ते बोलत आहेत. दॅट मे बी ट्रू युअर मॅजेस्टी, बट द रिअल इश्यू लाईज नॉट विथ द सीड themselves but with the person who sows them. बघा एक विशिष्ट असं
विधान रामायणी केलेलं आहे. तेनाली रामायणी काय केलेलं आहे? दॅट मे बी ट्रू. राजा तुम्ही जे म्हणतात ते खरं असू शकतं. युअर मॅजेस्टी म्हणजे महाराज, बट रिअल इश्यू लाईज, पण खरी समस्या ही आहे की नॉट विथ सीड्स, म्हणजे खरी समस्या ही बियाणांपासून नाही तर देमसेल्स, बट विथ द पर्सन हु सोज देम, म्हणजे जो व्यक्ती या बियाणांची पेरणी करणार आहे, खरी समस्या त्या व्यक्ती बरोबर आहे, असं उत्तर त्याने राजाला केलेलं आहे. बघा, एक विशिष्टच प्रश्न इथं आलेला आहे. सगळ्या दरबारामध्ये चर्चा चालली होती भाताच्या शेतीचे गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा भाताची शेती अधिक सुधारण्यासाठी, त्याची वाढ करण्यासाठी दरबारामध्ये चर्चा चालू होती. प्रत्येक मंत्र्यांनी त्यांची वेगवेगळी मते राजासमोर मांडली. इतक्यातच राजाने तेनाली रामा यांना बोलवून घेतलं आणि तेनाली रामा यांना बोलवल्यानंतर तेनाली रामा यांनी एक विशेष असा उपाय सांगितला. त्यांनी एक विशिष्ट बिया दाखवल्या. त्या बियाणांना पेरल्यानंतर 3 पट चांगले उत्पन्न येईल. या गोष्टीचं सर्वांनी खिल्ली उडवली, चेष्टा केली, काही विशिष्ट वाक्य बोलण्यात आली. पण राजाने तेनाली रामा यांचं विधान हे मान्य केलं. हे होऊ शकतं, परंतु त्याच्यासाठी विशिष्ट गोष्टींची गरज आहे असं सांगितलं. या गोष्टीला तेनाली रामा यांनी उत्तर केलं, हे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे महाराज, परंतु समस्या बियांची नाही, तर समस्या त्या बिया जो व्यक्ती शेतीमध्ये पेरणार आहे त्या व्यक्ती बरोबर ती समस्या आहे. म्हणजे एक प्रकारचा ट्विस्ट त्या चर्चेमध्ये आलेला आहे. मूळ जी भाताची शेती होती, हा जो विषय होता, या विषयावरून आता तेनाली रामा यांनी जे विधान केलं की जो पेरणी करणारा व्यक्ती आहे त्या विषयावरती ही जी संपूर्ण चर्चा आलेली आहे. आता पुढे काय होतं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तुर्तास आपण इथे थांबूया. पुढचा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनेलवर अपलोड होईल, तो तुम्ही पहा. धन्यवाद.